नमस्कार, तुम्हा सर्वांचे रेश्माच किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे, स्पेशली वांगी लवरसाठी घेऊन आलेली आहे मस्त चमचमीत अशी भरली वांगी। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे भरली वांगी करण्यासाठी एका पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 कप शेंगदाणे, त्याचप्रमाणे अर्धा कांदा घेतलेला आहे। कांदा ऐड केल्यानंतर त्यामध्ये मी आल्याचे 2 तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, त्याचप्रमाणे धने घेतलेले आहे, ते सुद्धा मी 2 चमचे घेतलेले आहे। धने ऐड केल्यानंतर त्यामध्ये मी 1/4 कप सुके खोबरे घेतलेले आहे। सुके खोबरे मी स्लाइसेस करून घेतलेले आहेत। खोबरं ऐड केल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे सफेद तीळ ऐड करून त्याचप्रमाणे त्यामध्ये 9-10 लसणाच्या पाकळ्या ऐड केलेल्या आहेत। हे सर्व आता व्यवस्थितपणे कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थितपणे गोल्डन ब्राउन करून घेऊयात। नंतर एका मिक्सरच्या जारमध्ये थंड झाल्यानंतर शिफ्ट केलेले आहे। तर आता मी त्यामध्ये काही सुके मसाले ऐड करणार आहे। तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट पावडर, त्याचप्रमाणे 1 चमचा धना पावडर, घरगुती तयार केलेला मसाला 1 चमचा ऐड केलेला आहे। त्याचप्रमाणे इथे गरम मसाला 1 चमचा, जिरा अर्धा चमचा, त्याचप्रमाणे थोडेसे मीठ सुद्धा ऐड केलेले आहे आणि त्यामध्ये मी भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर सुद्धा ऐड केलेली आहे। आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। भरली वांगी करण्यासाठीचा मसाला आता रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याला कलर ही खूप छान आलेला आहे आणि मसाल्याची बाइंडिंग सुद्धा खूप छान झालेली आहे। तर इथे भरली वांगी करण्यासाठी मी साधारणपणे 9 ते 10 छोटे साईजचे वांगे घेतलेले आहे। हे वांगे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मसाला स्टफ करण्यासाठी वांग्यांमध्ये छोटे कट्स करून घेतलेले आहेत। भरली वांगी करण्यासाठी तयार केलेला हा मसाला मी आता एक करून सर्व वांग्यामध्ये स्टफ करून घेणार आहे। आता एक करून सर्व वांगे स्टफ करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर वांगे स्टफ करून झाल्यानंतर एका साइडला मी पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे व त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याची पाने, त्याचप्रमाणे अर्धा उभा चिरलेला कांदा सुद्धा ऐड केलेला आहे। कांदा व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी हिंग ऐड केलेली आहे व त्याचप्रमाणे मी त्यामध्ये तयार करून घेतलेला जो भरली वांगीसाठीचा मसाला होता तो सुद्धा राहिला होता, तर मी तो सुद्धा यामध्ये ऐड केलेला आहे। तर मसाला व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडेसे अजून कांदा शिजण्यापुरती किंवा कांदा ऐड केलेला, त्यामुळे मी त्यामध्ये अजून मीठ ऐड करत आहे। मीठ ऐड करून झाल्यानंतर त्यामध्ये मी साधारणपणे वांगी शिजण्यासाठी 2 ते 3 कप पाणी ऐड केलेले आहे। पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून पाणी ऐड करू शकता। पाणी ऐड करून झाल्यानंतर आता हा सर्व मसाला आपण व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत। मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी आपण स्टफ करून घेतलेली वांगी ऐड केलेली आहेत। ही वांगी सुद्धा आपण मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे चांगली परतून घेणार आहोत। स्टफ केलेली वांगी व्यवस्थितपणे चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी पुन्हा एकदा तयार करून घेतलेला अजून मसाला ऐड केलेला आहे। या मसाल्याची टेस्टही खूप छान लागते, म्हणून मी त्यामध्ये जास्त मसाला ऐड केलेला आहे। तर आता मसाला व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपण साधारणपणे वांगे मऊ होईपर्यंत वांगे चांगले झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे आपली भरली वांगी शिजून तयार झालेली आहेत। तर मस्त आता वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकल्यानंतर आपली झटपट होणारी चमचमीत अशी गरमागरम भरली वांगी खाण्यासाठी रेडी आहेत। ही भरली वांगी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा फक्त 2 शिट्ट्या घेऊन शिजवू शकता। मस्त चमचमीत गरमागरम अशी भरली वांगी तुम्हालाही आवडली असतील तर रेश्मास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।